आणि आता एक नजर टाकणार आहोत महाफास्ट न्यूज 100 वर। दुसऱ्या पक्षात विलीन व्हावं असा कुठलाही निर्णय नाही। शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार नाही। प्रशांत जगताप यांचं स्पष्टीकरण, तर नवीन चिन्हासह निवडणुकांना सामोरे जाणार असंही वक्तव्य। शरद पवार गटाच्या विलीनीकरणाबाबत कोणतीही चर्चा नाही। शरद पवार गटाचे आमदार शशिकांत शिंदे यांनी विलीनीकरणाच्या चर्चा फेटाळल्या। शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार हा राष्ट्रीय पातळीवरचा निर्णय, याबाबत चर्चा सुरू, लवकरच कळेल। शरद पवार गटाचे नेते मंगलदास बांदल यांचं मोठं विधान। शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन झाल्यास फार मोठा परिणाम होणार नाही, फक्त वाटीत ताटात येईल। भाजप नेते प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। वर्षा बंगल्यावर राज्यसभेच्या 6व्या उमेदवाराबाबत चर्चा। महायुतीचा 6वा उमेदवार द्यायचा की नाही याबाबत मतांची जुळवाजुळव कशी करणार यावरही चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। राज्यसभेला किती उमेदवार अर्ज भरणार ते उद्या सांगू, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। भाजपकडनं राज्यसभेच्या 8 राज्यातील उमेदवारांची यादी जाहीर। महाराष्ट्रातील उमेदवारांची नावं अजूनही गुलदस्त्यात। अशोक चव्हाणांच्या प्रवेशानंतर आज यादी जाहीर होण्याची शक्यता। राज्यसभेसाठी भाजपकडनं आणखीन 2 नावांची चर्चा। मेधा कुलकर्णी, विश्वास पाठक यांचं नाव चर्चेत। मेधा कुलकर्णी यांना तयारी करण्याचे पक्षाचे आदेश, सूत्रांची माहिती। काँग्रेसकडनं राज्यसभेच्या उमेदवारांचं नाव जाहीर। चंद्रकांत हंडोरे महाराष्ट्रातनं काँग्रेसचे राज्यसभेचे उमेदवार। महायुतीचे सर्व उमेदवार 15 फेब्रुवारीला उमेदवारी अर्ज भरणार। एनसीपीच्या राज्यसभेच्या जागेसाठी 10 जण इच्छुक असल्याची माहिती। वरिष्ठ नेत्यांची बैठक घेऊन उमेदवार निश्चित केला जाणार। राष्ट्रवादीकडनं राज्यसभेसाठी बाबा सिद्दीकी, पार्थ पवारांचं नाव चर्चेत। मात्र पार्थ पवारांना उमेदवारी द्या, आमदारांची मागणी। अशोक चव्हाण राज्यसभेवर गेल्यास नारायण राणे लोकसभा लढण्याची शक्यता। पियुष गोयल, भागवत कराड, नारायण राणेंना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाणार, सूत्रांची माहिती। राणेंना उमेदवारी दिली तरी विनायक राऊत विजयाची हॅट्रिक मारणार, ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींचा विश्वास। शरद पवार विरुद्ध अजित पवार याचिका सुप्रीम कोर्टाच्या डिफेक्ट यादीत। 90 दिवसात तांत्रिक त्रुटी आणि कागदपत्रांची पूर्तता न केल्यास याचिका फेटाळली जाणार। थोड्याच वेळात राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू होणार। बैठकीत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार। अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर सोनिया गांधी सक्रिय। काँग्रेस आमदारांची महत्त्वाची आज बैठक। बैठकीला सर्व आमदारांना उपस्थित राहण्याचे आदेश। काँग्रेसच्या बैठकीला विदर्भातील काही आमदार जाणार नाहीत अशी माहिती। काँग्रेसचे आणखी 2 आमदार भाजपच्या वाटेवर। येत्या आठवड्यात काँग्रेसचे 2 आमदार राजीनामा देण्याची शक्यता। आमदार जितेश अंतापूरकर आणि मोहनराव हंबर्डे काँग्रेसचा हात सोडणार, विश्वसनीय सूत्रांची माहिती। सोनिया गांधींची लोकसभेतनं माघार। राजस्थानमधनं राज्यसभेची जागा लढवणार। आज जयपूरमधनं शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार। राहुल गांधी, खरगे उपस्थित असणार। अशोक चव्हाणांचं राजकारणात अस्तित्व राहणार नाही। अशोक चव्हाणांनी भाजपत जाऊन मोठी चूक केली, संजय राऊतांचं वक्तव्य। तर अशोक चव्हाण दबावामुळे भाजपत गेले अशीही टीका। अशोक चव्हाणांच्या मागे काँग्रेसचे आमदार जाणार नाहीत। नागपूरमधील काँग्रेसचे आमदार विकास ठाकरेंची प्रतिक्रिया। तर अशोक चव्हाणांनी कोणाशीही न बोलता भाजपत जाण्याचा निर्णय घेतला, विकास ठाकरे यांची प्रतिक्रिया। भ्रष्टाचारांना घेऊन 400 पारचं स्वप्न पूर्ण होणार नाही। लोकसभेत भाजप 200 पार होऊ शकत नाहीत, संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल। नांदेडची जागा जिंकण्यासाठी चव्हाणांना सोबत घेतलं, राऊतांचा आरोप। राज्य सरकारच्या सगळे सोयऱ्याच्या अधिसूचनेवर 30,000पेक्षा जास्त हरकती। आणखी 3 दिवसात हरकती आणि सूचनांमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता। मराठा आंदोलकांकडनं आज बीडसह महाराष्ट्र बंदची हाक। आरोग्य सेवा वगळता सर्व बंद ठेवणार। आजचा बंद शांततेत होईल, मराठा आंदोलकांची प्रतिक्रिया। मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी मराठा समाजाकडनं आज मनमाड बंदची हाक सकाळपासून आहे। मनोज जरांगे पाटलांच्या पाठिंब्यासाठी आज उत्तर सोलापूर बंदची हाक। मराठा समाजाकडनं सोलापुरातील कोंडी गावातही कडकडीत बंद। गावातील सगळी दुकानं बंद, अत्यावश्यक सेवा सुरू। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज लातूर बंदची हाक। शहरातील मुख्य बाजारपेठ व्यापाऱ्यांनी ठेवली बंद। मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला मराठा समाजाचा पाठिंबा। जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी आळंदी बंद। आळंदीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। बंदमुळे आळंदीतील मंदिरांमध्ये शुकशुकाट। जरांगेंच्या समर्थनार्थ संभाजीनगरमधील वैजापूर, गंगापूर, कन्नड, सोयगाव हे तालुके बंद। लासूर, गोळेगाव, पाळशी, पिशोर या मोठ्या बाजारपेठेत शुकशुकाट। मनोज जरांगे पाटलांच्या पाठिंब्यासाठी बारामती बंद। व्यापारी महासंघाकडनं बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद। दुकानं, बाजारपेठा बंद। मराठा समाजाकडनं पुकारण्यात आलेल्या धाराशिव बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद। मनोज जरांगेंच्या उपोषणाच्या समर्थनार्थ धाराशिव बंदची हाक। अत्यावश्यक सेवा वगळता सगळी दुकानं बंद। अहमदनगरच्या शेवगाव तालुक्यामध्ये
आखे गावात ग्रामस्थांकडून कडकडीत बंद. मराठा संघटनांच्या महाराष्ट्र बंदच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद. गावातील मार्केट, सगळी दुकानं बंद ठेवत ग्रामपाठिंबा. आदित्य ठाकरे आज आणि उद्या नाशिक जळगावच्या दौऱ्यावर. जळगावमध्ये पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा महाराष्ट्र दौरा रद्द. अमित शहांचा 15 फेब्रुवारीचा दौरा पुढे ढकलला. राष्ट्रवादी आमदार अपात्रतेच्या सुनावणीचा 15 तारखेला निकाल. शिवसेना निकालानंतर आता राष्ट्रवादीच्या निकालाकडे लक्ष. महाराष्ट्र विधानसभेकडून निवडणूक आयोगाला पत्र. शिवसेना राष्ट्रवादी गटाच्या मतदानाबाबत स्पष्टता मागितली. सभागृहात ठाकरे गट आणि पवार गटाला मान्यता मिळणं बाकी. चंद्रलाल मेश्राम यांना राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यपदावरून हटवलं. राज्य शासनानं काढलं पत्रक. समीर वानखेडेंविरोधातील तपास दिल्लीला वर्ग. कॉर्डेलिया क्रूज ड्रग्ज प्रकरण याचिकेवरती उद्या सुनावणी. ईडीनं मुंबई उच्च न्यायालयात दिली माहिती. पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणा करण्यासाठी समिती नियुक्त करण्याचा निर्णय. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचा बैठकीत निर्णय. आदित्य ठाकरे आज आणि उद्या नाशिक जळगावच्या दौऱ्यावर. जळगावमध्ये पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा महाराष्ट्र दौरा रद्द. अमित शहांचा 15 फेब्रुवारीचा दौरा पुढे ढकलला. राष्ट्रवादी आमदार अपात्रतेच्या सुनावणीचा 15 तारखेला निकाल. शिवसेना निकालानंतर आता राष्ट्रवादीच्या निकालाकडे लक्ष. महाराष्ट्र विधानसभेकडून निवडणूक आयोगाला पत्र. शिवसेना राष्ट्रवादी गटाच्या मतदानाबाबत स्पष्टता मागितली. सभागृहात ठाकरे गट आणि पवार गटाला मान्यता मिळणं बाकी. चंद्रलाल मेश्राम यांना राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यपदावरून हटवलं. राज्य शासनानं काढलं पत्रक. समीर वानखेडेंविरोधातील तपास दिल्लीला वर्ग. कॉर्डेलिया क्रूज ड्रग्ज प्रकरण याचिकेवरती उद्या सुनावणी. ईडीनं मुंबई उच्च न्यायालयात दिली माहिती. पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणा करण्यासाठी समिती नियुक्त करण्याचा निर्णय. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचा बैठकीत निर्णय.